पालकमंत्रीपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं. नवसंकल्प शिबिरात भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या नावावर आली आहे. फक्त बीड नाही तर अख्खा मराठवाडा सामाजिक सलोखा बिघडला आहे. दरम्यान पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. याबाबत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य करण्यात आलं. त्यांनी म्हटलंय की एकंदरीत सध्या परिस्थिती पाहता मी स्वतः अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांना द्यावी. पुण्यात जसा विकास झाला तसा दादांकडे उपमुख्यमंत्रीपद असल्यामुळे बीडचाही विकास होईल. बीडची आता जी परिस्थिती आहे त्यात आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, दादांकडे द्यायला पाहिजे. सध्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायला पाहिजे हे लक्षात घेऊन मी पक्षाला विनंती केली की जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांना द्यावी, असं त्यांनी म्हटलं.